आता महत्वाचा पॉइंट आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी कागदपत्रे कोणती लागत आहेत. कागदपत्रे कोणती लागत आहे मी तुम्हाला इथे सांगतो. सर्वात पहिल्यांदा कोणकोणती कागदपत्रे लागतात ते सांगतो. नंतर फॉर्म भरण्यासाठी कोणती लागतात हे सांगतो. तुम्हाला ही कागदपत्र तपासणीला सर्व लागणार आहेत हे लक्षात घ्या. आता जो पहिला आहे पॉइंट 10वी 12वीचं दोन्ही निकाल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि दोन्ही बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. निकाल प्लस बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही असणे गरजेचे आहे. ठीक आहे. तुमच्याकडे एकतर शाळा सोडल्याचा दाखला असला पाहिजे. जर तुम्ही शाळा शिकत असाल तर कॉलेजला असाल तर बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे. हे या ठिकाणी लगेच लागणार नाही, तुम्हाला मैदानी चाचणीच्या वेळेस हे लागेल. ठीक आहे. फॉर्म भरताना लागणार नाही. ठीक आहे. फॉर्म भरताना काय लागणार आहे हे देखील पुढे सांगतो. तुमच्याकडे या ठिकाणी जातीचा दाखला असणे गरजेचं आहे. हा कंपल्सरी आहे. ओपन कॅटेगरी सोडता सर्वांना कंपल्सरी आहे जातीचा दाखला. जात पडताळणी फॉर्म भरताना लागते का, तर या ठिकाणी जात पडताळणी कागदपत्र तपासणीच्या वेळी सुद्धा लागत नाही आणि फॉर्म भरताना सुद्धा जात पडताळणी लागत नाही. जर तुम्ही पोलीस झाला, तुमची निवड झाली तर 2 वर्षाच्या आत तुम्हाला या ठिकाणी ही कागदपत्र जात पडताळणी द्यावी लागते. सध्या लागत नाही. नॅशनॅलिटी लागत नाही. नॅशनॅलिटी जवळजवळ बाद करण्यात आलेली आहे. परंतु अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. कंपल्सरी आहे लक्षात घ्या. डोमिसाईल म्हणजेच तुमचं या ठिकाणी अधिवास प्रमाणपत्र कंपल्सरी लागणार आहे. फॉर्म भरताना सुद्धा लागणार आहे. फॉर्म भरताना कोणते लागतील हे सांगतो. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरीला नॉन क्रिमिलियर लागू नसते. इतर कॅटेगरीना ज्या कॅटेगरीने लागू आहे त्यांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे, ते लागू आहे, ते लागणार आहे. ठीक आहे. MSCIT लागते का फॉर्म भरताना, तर MSCIT फॉर्म भरताना लागत नाही. निवड झाल्याच्या नंतरही लागत नाही. निवड झाल्याच्या नंतर 1 वर्ष ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला ही द्यावी लागते. MSCIT फॉर्म भरताना लागत नाही. आता सर्वात महत्वाचा पॉइंट सांगतो. तुम्हाला जर पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे, तरच फॉर्म भरता येईल. तुम्हाला या ठिकाणी OTP साठी मोबाईल नंबर टाकावा लागत नाही, तर तुम्हाला तिथे आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो. त्याच्यानंतर तुमचा लिंक असलेल्या मोबाईल वरती OTP येतो. तुमचा आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. त्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे, तरच फॉर्म भरता येईल. पॅन कार्ड लागत नाही. कागदपत्र तपासणीसाठी देखील लागणार नाही, परंतु ते काढून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना चालकचा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यांचं या ठिकाणी बघू शकता चालकला फॉर्म भरायचा आहे. त्यांचा परवाना लायसन असणे गरजेचे आहे. लायसन NTचं असले देखील चालेल. NT बघू शकता NTचं असेल तरी देखील चालेल आणि TRचं असेल तरी देखील चालेल. ठीक आहे. नावात बदल असेल किंवा स्पेलिंग मध्ये कुठे मिस्टेक असेल तर त्याचं तुम्हाला या ठिकाणी ऍफिडेव्हिट बनवावे लागणार आहे. एक गॅझेट बनवून घ्यावे लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नवीनतम पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जास्त जुने असायला नको. 4-5 महिने जुने असेल तरी देखील चालेल, परंतु जास्तच जुने फोटो नसले पाहिजे. नवीनतम फोटो असणे गरजेचे आहे. तुमचा अधिकृत मोबाईल नंबर तुम्हाला ग्राउंडसाठी, इतर माहितीसाठी, मेसेजसाठी स्पेशल तुमचा एकच परमनंट मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचा पॉइंट येथे स्टार करून मी पॉइंट लिहिल. तुमचं रजिस्ट्रेशन होत असतं ते तुमच्या ईमेल आयडी वरती. ईमेल आयडी विसरलात फॉरगट करण्यासाठी तुमचा लॉग इन करण्यासाठी ईमेल आयडी असतो. तुमचा एकच परमनंट ईमेल आयडी तिथे द्यायचा आहे. तो एकच असणे गरजेचे आहे. तो गाफील होता कामा नाही. ठीक आहे. तो तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, अनाथ आहेत, होमगार्ड आहेत, माजी सैनिक आहेत किंवा पोलीस पाल्य आहेत, त्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ते तुम्हाला तिथे दाखवावं लागणार आहे, तरच तुम्हाला त्याचं आरक्षण घेता येईल. आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तुम्ही यस केले आणि तर तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो, तुम्हाला अपात्र केले जाईल. आता एवढी सारी कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. परंतु फॉर्म भरण्यासाठी याच्यापैकी मोजकीच कागदपत्रे लागतात. ती कोणती मी तुम्हाला इथे डिटेल्स मध्ये इथे सांगतो. 1 मिनिट बघू शकता. ज्या स्टार करेल ते फॉर्म भरण्यासाठी लागते. याच्यापैकी स्टार मी करतो, परंतु कोणतं लागत आहे तुम्ही इथे समजून घ्या. ठीक आहे. कोणतं स्टार करतो. 10वी 12वीचा निकाल आणि बोर्ड सर्टिफिकेट मी लिहिलं आहे, परंतु येथे फक्त फॉर्म भरण्यासाठी काय लागतं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागतं. त्याच्यावरील गुण क्रमांक तुम्हाला टाकावा लागतो. 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरील गुण क्रमांक असतो कोपऱ्यामध्ये. आता समजा हे हा एवढा तक्ता समजा गुणपत्रक आहे, तर या कोपऱ्यामध्ये 6 ते 7 अंकी येते किंवा 5 अंकी तुमचा गुणपत्र क्रमांक असतो, तो टाकायचा आहे. तो लागेल तुम्हाला फॉर्म भरताना.
त्याच्यानंतर जातीचा दाखला देखील तुम्हाला कंपल्सरी लागतो, ज्या कॅटेगरीना लागतो त्यांच्यासाठी ओपन सोडता. तर जातीचा दाखल्याचा नंबर तुम्हाला टाकावा लागतो, म्हणून तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे, त्याच्यावरील नंबर तुम्हाला टाकावा लागतो. त्याच्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरी सोडता नॉन क्रिमिलियर लागते कंपल्सरी. ठीक आहे, नॉन क्रिमिनल कंपल्सरी लागते ओबीसी आणि इतर कॅटेगरीसाठी ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर MSCIT फॉर्म भरताना लागत नाही. ठीक आहे. आधार कार्ड अपडेट असणे गरजेचं आहे. ठीक आहे, याबद्दल आता मोबाईल नंबर तर कंपल्सरी आहे, ईमेल ID कंपल्सरी आहे. एवढे कागदपत्र तुमच्याकडे फॉर्म भरताना कंपल्सरी असणे गरजेचे आहे, आणि जे सर्व एवढी लिस्ट आहे ही कागदपत्र तपासणीच्या वेळेस लागेल. ठीक आहे. याबद्दल जर डाऊट असेल तर विचारा, आणि अशाच प्रकारच्या माहितीच्या व्हिडिओसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.